पहिल्या धावाला संघाचं खातं गुलं ओपन झालंय. हो, इथे मात्र सरळ चेंडू एसटी रक्षकाचा वेग घेतो, परंतु लेफ्टमला सोडून जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित करतायत आणि निश्चितच एक धाव एक्स्ट्राच्या रूपामध्ये पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसरा चेंडू अवांतर. पंचांना विनंती करतोय आपण 20 मिनिटांमध्ये सामना संपवायला सांगायचा आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण झाली पाहिजेत. इथे मात्र चेंडू आपल्याला एक्स्ट्राच्या वरतून चेंडू जातोय सीमारेषेकडे, परंतु क्षेत्ररक्षक होता याच्या हातामध्ये चेंडू पडला, परंतु 4 धावा. चेंडू हातातून निसटला आणि सीमारेषे जाऊन बाहेर पडला आणि अशा रीतीने 4 धावा मिळाल्या. निश्चितच फलंदाज गणेश पाटीलने 4 धावांना खातं ओपन केलंय. 6 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षक होता तिथे विलास पाटील आणि विलास पाटील चांगला ट्राय केला होता, काय एफर्ट लावला होता, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटला आणि जीवनदान मिळाला तो गणेश पाटीलला. 6 धावा बिनबाद पाहायला मिळतात. हो, पुन्हा एकदा पोलचा फटका, अशा चेंडू जातो मिडविकेट क्षेत्राकडे, अगदी जमीनला गुदगुला करत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय घडतंय तर 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण होत आहेत. पावसाचं षटक आहे आणि त्या षटकामध्ये हाणामारी करणं हाच ध्येय असेल मी म्हणेन गणेश पाटीलचा, आणि तसं करत असताना एक चौकार देखील पाहायला मिळाला. त्यानंतर दुहेरी अंकाची धाव पाहायला मिळाली. 8 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. एकूण 3 चेंडूमध्ये 8 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात ते मी म्हणेन गोलंदाज विश्वास पाटीलकडनं. हो, षटकला चेंडूला फक्त दिशा दिली पॉईंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे वनबाउंड, चेंडूला उचलणार फेकणार, तत्पूर्वी मात्र 1 धाव गणेशच्या खात्यामध्ये. 9 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. लेफ्ट हँड आणि राईट हँड बॅट्समन असल्यामुळे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय. या षटकातील 5वा चेंडू पाहायला मिळतोय. 9 धावा धावफलकावर. काल आम्ही अनेक रेकॉर्ड होताना पाहिलेत, हॅट्रिक चौकार होताना पाहिलेत, त्यानंतर 50 देखील लगावताना पाहिले. इथे मात्र चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू जातो लॉंग ऑफ क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा विलास होतोय, अगदी सीमा रेषेला जवळजवळ चिकटून चेंडू अडवलाय. काय एफर्ट लावला, जबरदस्त एफर्ट. या अगोदर देखील झेल घेण्याचा प्रयत्न केला, थोडीशी इजा देखील झाली बॉडीला. पुन्हा तेच कार्य पाहायला मिळालं ते निश्चितच विलास पाटीलचा, आणि लॉंग ऑफ क्षेत्राकडे चेंडूला अडवलं. 2 धावा वाचवलेत आपल्या संघासाठी. धावसंख्या एकूण 11. शेवटचा चेंडू या षटकातील पावसाचं षटक आहे. इथे मात्र पुलचा फटका, ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. 1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज राहुलच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत षटकार. बॉल हरवलेला, बॉल पाठवला मैदानात बघा. बॉल दिलाय समोर इकडे बॉक्स. नक्कीच मिडविकेट क्षेत्र आपण पाहिलं त्या ठिकाणी पाणी आहे, खड्डे आहेत, आणि धावसंख्या एकूण 17. एकूण 17 धावा बिनबाद पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला तर विलास सोडलेला झेल, आणि त्यामुळे आला मात्र इथे एक शेवटच्या चेंडूवर षटकार, आणि अशा रीतीनं एक चौकार आणि षटकाराच्या मदतीनं 17 धावा तब्बल कुठल्या गेल्यात पहिल्या षटकामध्ये. बॉल पाठवर अजून
टेनिक्स बॉल वापरले गेलेत आणि टेनिक्स बॉल म्हटले तर एकही चेंडू आपल्याला खराब पाहायला मिळेल. सुलक्षित भूर यांचं आगमन पाहायला मिळतं आणि रात्री मला वाटतं थोडस जागरण झाल्यामुळे आज उशीर झाला आणि सकाळी पिचवर रोलिंग करून पुन्हा एकदा आपलं कारभार सांभाळून पुन्हा एकदा या मैदानावर दाखल झाले. काल दिवस त्यांनी गाजवला कारण काल दिवसभर पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना आम्ही पाहिलं आणि आज देखील तो कार्य सांभाळतील. पहिल्या षटकामध्ये 17 धावाला बिनबाद पाहायला मिळतात आणि दुसरे षटक घेऊन येतो नवीन गोलंदाज प्रेम पाटील. प्रेमच्या खांद्यावर दबाव दिले दुसरे षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईक एंडला निश्चित गणेशला आपण पाहतोय. गणेश आणि राहुल ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. क्षेत्ररक्षण मात्र विखुरलेलं आहे. क्लीन बॉल यशच्या उधळून लावले. पहिल्याच चेंडूवर सफलता मिळाली. पहिल्याच चेंडूवर धक्का दिला तो सोमाटणे संघाला आणि अशा रीतीने प्रेमनं आपल्या संघासाठी प्रेम दाखवलेला आहे आणि एक सफलता मिळाली आपल्या खात्यामध्ये. एक गडी बाद 17 धावा. तर गणेशनं आपल्या संघासाठी 7 धावांचं योगदान दिलं ज्याच्यामध्ये एक चौकार सामील आहे आणि 4 चेंडू फेस करत असताना 7 धावांचं योगदान. कुणाल आला मैदानामध्ये. विनेट नंबर 3 प्रेम पाटील ज्यानं सुरुवात तर चांगली केली आहे कारण त्याला माहिती आहे पहिल्या पावसाच्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्यात मिळवला गोलंदाजचा विश्वास पाटीलला आणि त्याला मात्र सार्थ अशी गोलंदाजी संघनायकाला सार्थ अशी गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली कारण तो स्वतः संघनायक देखील आहे. चला सामन्याला सुरुवात करा. स्पीडअप करा. पंचाने जास्त लक्ष द्यायचं कारण क्षेत्ररक्षण लगेच सजवायला सांगायचं. पुढचा चेंडू प्रेमचा. पुन्हा एकदा लांब गेला चेंडूला. चेंडू आगोटा क्षेत्ररक्षण करतो. काय घडलं तर क्षेत्ररक्षक होता तिथे शिवम पाटीलनं मात्र झेल पकडला. काय एफर्ट लावला असं वाटलं होतं की चेंडू डोक्यावरनं निघून जाणार परंतु जी काय आकाशी झेल घेतली जबरदस्त वाखण्य दोघे झेल पाहायला मिळाली. अगदी 100 नंबर सोनं पाहायला मिळालं क्षेत्ररक्षण. शुभमने झेल पकडलाय आणि कुणाल मात्र आल्या पावली माघारी परतलाय. कुणालच्या खांद्यावर जबाबदारी सोपवत होती. ही धावाचा ओघ जो चालू आहे त्या ओघ सातत्यानं सुरू ठेवण्यासाठी परंतु कुणाल मोठा फोटका करण्याच्या नादामध्ये झेल देऊन बसला तो शिवमच्या हातामध्ये. 2 गडी बाद 17 धावा. बॅक टू बॅक दुसरी सफलता प्रेम पाटीलच्या गोलंदाजी मार्फत आणि वडवली संघ आनंद साजरा करत असताना. चला धाकटी झुई आणि चिंचपाडा. धाकटी झुई आणि चिंचपाडा दोन्ही संघांना विनंती करतो पण उपस्थित झाला असेल तर इनिंग संपायच्या आत आपण टॉसला उपस्थित दाखवायचे. प्रेम हॅट्रिकच्या बोलावर पाहायला मिळतोय. हॅट्रिक होईल का आजच्या दिवसातील पाहायला मिळेल का प्रेमच्या मार्फत. इथे मात्र चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा पाहायला मिळत. चपराक लावली. चपराक लावून असताना पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू वळवला गेला. काय घडतंय काय जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला. विजय पाटील विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. जो थ्रो केला होता ना तो शॉर्ट थ्रो होता परंतु थ्रो अचूकपणे गॅदर केला. काय बॅटिंग पाहायला मिळाली जबरदस्त. 19 धावा पाहायला मिळतात 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या चेंडूवर आल्या 2 धावा. स्ट्राईकला फलंदाज संकेत. हो 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 काय घडतं पाहिजे. रनाची संधी मिळाली आणि संधीचं सोनं केलंय. काय घडलं नक्कीच आपण चेक करूया.
निश्चित या चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न नक्की एक्झॅक्टली काय झालंय आणि काय घडलंय हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. निर्णय पेंडिंग आहे तो निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. जो का निर्णय असेल तो दोघांसाठी सारखा असेल. थोडीशी निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया. त्या सामन्यासाठी पंच आपण पाहतो रविदादा कडू आणि त्याचबरोबर बंटी कोंडिलकर. रनआउटच्या स्वरूपामध्ये निर्णय पेंडिंग आहे परंतु एक्झॅक्टली घडलं काय ते निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. षटकामध्ये 17 धावा आल्या तर कोणती सफलता नव्हती परंतु प्रयत्नात जी सुरुवात केली ना अगदी वाकडने दोघे सुरुवात केली. तिखट मारायची गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सफलता दुसऱ्या तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि चौथ्या चेंडूचा निर्णय अजून पेंडिंग आहे. थोडासा वेळ घेऊ परंतु निर्णय दोघांसाठी सारखा असेल. हात दिसत नाही. चालू आहे निर्णय. चला मोठी दुई संघ धाकटी दुई संघ आणि चिंचपाडा अर्जुन तर फलंदाज बाद आहे. एक मिनिट थांबा. एक मिनिट थांबा. निर्णय अजून येणं अपेक्षित आहे. कोणावर अन्याय होणार नाहीये. निर्णय दोघांसाठी अचूक असेल. एक्झॅक्टली तिथं काय घडलं हा डिसिजन पेंडिंग आहे. हा नक्कीच एक्झॅक्टली पाय लागलं की हाताने चेंडू स्टंपला लावलाय हे आपल्याला दिसेलच आणि ते आपण नक्कीच पाहणार आहोत. तर पहिला पाय लागला आणि त्यानंतर बेल सोडवली त्यामुळे तो नॉट आउट आहे. पंच अवांतर घोषित करतायत आणि त्यामुळं 2 धावा देखील मिळतील. 1+1 म्हणजे दिवाळी संपली दसरा संपला आणि बोनस मिळालाय हिवाळी अधिवेशनाचा. 1+1 अशा 2 धावा मिळतील. प्रेम पाटीलला रन आउट करण्यासाठी जो प्रयत्न केला होता तो प्रयत्न करता करता त्याचा पहिला पाय लागला बेल्स पडल्या त्यामुळं तो फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये घोषित होत नाहीये. त्यामुळे संधी मिळाली फलंदाज संकेत पाटीलला. स्ट्रायकरला फलंदाज राहुलला आपण पाहतोय. केला विवारी तलवार चेंडू मात्र धाडलाय थर्डमॅन क्षेत्राकडे 4 धावांसाठी. त्या फलंदाजाकडे क्षमता आहे आणि अशा रीतीने धावसंख्या एकूण 25. शेवट 25 धावा धावपलकावर. चला बॉल द्या नवीन. चेंडू मंडपावर हरवला वाटतं. बॅट घेऊन जा. तर संकेत आणि राहुल ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतो. निश्चितच 2 फलंदाज बाद झाले. दुसऱ्या षटकामध्ये प्रेम पाटीलने 2 मोठे झटके दिले. त्यानंतर 7 धावा
आतापर्यंत खर्च केले आणि त्याचबरोबर 8 धावा खर्च केलेत आणि निश्चित धावसंख्या आपण पाहिली तरी पुन्हा 25 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. राहुल सलामीचा फलंदाज आतापर्यंत 4 चेंडू फेस केले, 13 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात आणि त्याला साथ देण्यासाठी आपण पाहतोय संकेत पाटील नेट नंबर 4. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रेम पाटील. एक चौकाराचा मार जरूर बसलाय, 2 सफलता जरी मिळवल्या असल्या तरी 8 धावा आतापर्यंत खर्च केली त्यानं. इथे मात्र पुढचा फटका फसला, चेंडूला जज करते क्षेत्ररक्षक आहे तिथे अनिकेत गायकर सुंदर खेळ टिपलाय आणि अशा रीतीनं तिसरा धक्का मिळालाय तो सोमाटणे संघाला. फलंदाज राहुल पवारच्या रूपानं राहुलने आपल्या संघासाठी आपल्या वैयक्तिक कोट्यामध्ये 13 धावा जमा केल्या आणि तो सलामीचा फलंदाज तंबूच्या आश्रयाला आलाय. या षटकामध्ये तिसरी सफलता ती प्रेम पाटीलला. जबरदस्त गोलंदाजी आणि त्याचबरोबर जबरदस्त क्षेत्ररक्षण, त्यामुळे मात्र 3 फलंदाज आतापर्यंत पाहायला मिळाले. रुपेश पोपेटा रोहित राहुल बाद झाला, त्यानंतर रुपेश आलाय नेट नंबर 5. प्रेम पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. शेवटचा चेंडू असलेल्या षटकात 3 सफलता मिळत, एक चौकाराचा जरूर मार खाल्लाय परंतु रनाची विकेट सोडली त्याने. इथे मात्र सन्मान दिला, चांगला चेंडू होता, त्याला मात्र ढकललंय कव्हर क्षेत्रामध्ये. 1 धाव निश्चित पूर्ण केली आणि एकेरी धावेने मात्र समाधानी व्हावं लागलंय फलंदाज रुपेश पोपेटाला. एकेरी धावेने आपलं खातं खुलं केलंय. परंतु त्याचा बॉडी लँग्वेज जर आपण विचार केला ना, खरोखरच चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला ना तर सीमा रेषाच्या बाहेरच जाईल यातील मात्र शंका नाही. धावा संख्या आपण पाहिली 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 26 धावा धावफलकावर म्हणजे 13ची सरासरी आतापर्यंत राखली, परंतु गडी बाद झाले एकूण 3. सलामीचे 3ही फलंदाज तंबूच्या आश्रयाला. राहुल पवारने 13 धावांचं योगदान दिलं 5 चेंडूमध्ये, गणेश पाटीलनं 7 धावांचं योगदान दिलं 4 चेंडूमध्ये आणि संकेत पाटीलनं मात्र कुणाल पाटीलनं मात्र कोणत्याही प्रकारचं योगदान दिलं नाही आहे. भोपळ्यांना पुढे आपल्या तंबूच्या आश्रयाला आणि 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचे फलंदाज मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतात. संकेत पाटील आणि रुपेश पोपेटा वैयक्तिक 2 धावांवर खेळतोय तो संकेत आणि रुपेश खेळतो 1 धावेवर. तिसरं षटक मार्गस्थ होईल. गोलंदाज अनिकेत गायकर ज्याला मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगला झेल पकडला होता राहुल पवारचा आणि त्यामुळे मात्र 3रा नंबरवरचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा फटका पाहायला मिळतोय, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. ब्रँडेड षटकार. मी मगाशीच म्हटलं होतं की रुपेशच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला ना तो चेंडू मात्र सीमारेषे बाहेरच जाईल अशी बॉडी लँग्वेज त्याची सांगते. रुपेशने मारलाय फटका 6 धावांसाठी आणि 6 धावांना मला धावसंख्या वधारते 32 धावसंख्या. जबरदस्त सुरुवात केली या षटकामध्ये अनिकेत गायकरच्या. अजून एक मोठा फटका परंतु क्षेत्ररक्षक आहे काय करतोय तर झेल पकडला निलेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि काय सापड्यामध्ये अडकवला म्हणून रुपेशनं आपल्या संघासाठी 3 चेंडूमध्ये 7 धावांचं योगदान दिलं, ज्याच्यामध्ये 1 षटकाराचा समावेश आहे. रुपेशला देखील परतीचा प्रवास दाखवलाय. राजेश नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. युनिट नंबर 6 राजेश हातमोडे. 3रं षटक प्रगती पथावर. धावसंख्या एकूण
32 अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि फलंदाज बाद झाले एकूण 4. चला स्पीडअप करा, पंच लक्ष द्या, वेळ वाचवा. कारण काल आपण पाहिला शेवटच्या सामन्यावर अंधारचं सावट आलं होतं, परंतु अंधारचं सावट ते खरं तर उल्वे संघाच्या अंधारून आलं आणि आता मात्र आजचा दिवस आपण पाहतो 10 संघांचा गट. फुलचा फटका, क्षेत्ररक्षक आहे, जज करतो, काय घडते पाहायचं. अजून एक धक्का लागेल, पेनच्या हातामध्ये चेंडू घुसावलाय आणि 5वा धक्का तो सोमाटणे संघाला. फलंदाज होता राजेश, आल्या पावली माघारी परतलाय. भोपळ्यानं फुटतो तंबूच्या आश्रयाला राजेशला माघारी परतावं लागलंय. आकाश भांडेकर राजेशला मात्र आपल्या संघासाठी काही करता आलं नाही. आल्या पावली माघारी परत आहे तंबूच्या आश्रयाला आणि गोलंदाज अनिकेत गायकरला षटकाराचा जवळ मार खाल्ला होता. रुपेशनं षटकार लगावला होता. रुपेशनं मात्र तंबूच्या आश्रय दाखवल्यानंतर त्यामागे मग राजेशला देखील माघारी परतावं लागलंय. त्यानं देखील मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मोह आवडता आला नाहीये आणि तो देखील फलंदाजा झेल देऊन बसला. निश्चितच अनिकेत गायकर कमबॅक करतो आपल्या संघासाठी, कमबॅक करून देण्याचा प्रयत्न करतो, आपल्या संघाला साजेशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या चेंडूवर 6 धावा, त्यानंतर 2 सफलता. हॅट्रिकच्या बोलावर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. इथे मात्र लांबा पाणी लांबाच्या मधून चेंडू ढकलला गेला, एकदा पूर्ण केली, परंतु क्षेत्ररक्षक होता तिथे शुभमनं मात्र ही चूक केली आहे आणि शुभमची चूक ती महाग पावले वडवली संघासाठी. तिथे एकच धाव होती, परंतु तिथे 4 धावा मिळाल्यात आणि धावसंख्या मिळाल्या ते पुन्हा 4 धावांच्या मदतीने 36. 5 गडी बाद 36 धावा. संकेत पाटील आणि आकाश भांडेकर हा फलंदाज मैदानात दाखल झालाय. त्यानं मात्र चौकारानं खाता खुलं केलं आपलं आणि धावसंख्या एकूण 36. अनिकेत गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा फुलचा फटका, क्षेत्ररक्षक आहे, जज करतो शुभम चेंडूच्या खाली, परंतु काय घडलं तर झेल सोडला आहे. जीवनदान मिळालंय आकाश भांडेकरला. सहज 2 चेंडू 2 मोठे फटके, एक चेंडू चौकारसाठी सोडला आणि दुसरा चेंडू उडवला सोड तो टर्मिनलला दान केला. म्हणजे इथे आपण पाहिलं तर वडवली संघ थोडासा क्षेत्ररक्षण मध्ये कमकुवत पाहायला मिळतोय. धावसंख्या एकूण 5 गडी बाद 38. या षटकातील शेवटचा चेंडू अनिकेतला मात्र क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये, खास करून शुभमची साथ मिळत नाहीये. त्यामुळे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला, क्षेत्ररक्षक पुन्हा आहे, प्रतीकनं झेल सोडला, एका पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न काय करते पाहायचंय. तर रनआउटची संधी होती, चांगला वॅक्यूम मिळाला, परंतु संधी देखील हुकली आहे आणि 2 धावा देऊन गेलाय. या शेवटच्या चेंडूवर देखील आल्या 2 धावा. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 6 धावा, 2 सफलता होत्या आणि शेवटच्या 3 चेंडूमध्ये 8 धावा, कोणतीही सफलता नाही. आणि अशा रीतीने षटकामध्ये आपण पाहिला तेथून 14 धावा खर्च केल्या, 2 सफलता मिळाल्या. ते गोलंदाज अनिकेत गायकरनं 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. 3 षटकामध्ये धावा खर्च केले, एकूण 40. आणि अजूनही एक षटक शिल्लक आहे स्लॅबवरचा. त्या षटकामध्ये किती धावा येतील हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. धावसंख्या एकूण 40, 5 बाद 40 धावा. ऋषभ पाटील येतो गोलंदाजी मार्कवर. शुभमने सोडलेला झेल अंगलोट थोडासा आला की काय,
त्यामुळं एक चौकार देखील पाहायला मिळाला. एक झेल सोडला तो प्रतीकनं. ऋषभ आला चौथ्या षटकावरून. चौथ्या षटकाचा भार सांभाळण्यासाठी ऋषभच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे. पुलचा फटका क्षेत्ररक्षक आहे. विजयच करतो. काय घडते पाहायचं आहे. सुंदर खेळ टिपलाय. क्षेत्ररक्षक होता निलेश पाटीलला. आणि निलेश पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी. दुसरा खेळ असं मला वाटतं त्याचा. फलंदाज बाद होतोय संकेत पाटील. संकेत पाटील नेट नंबर 4 क्रमांकाचा फलंदाज 2 धावाचं योगदान देऊन दिलाय. प्रशांत कुरंगळे हा नवीन फलंदाज नौका फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आहे. शेवटचे 5 चेंडू आहेत. पहिल्या चेंडूवर मिळाली सफलता ऋषभ पाटीलला. आणि ऋषभला मात्र हेच करायचंय. जास्तीत जास्त मोठे खेळण्याच्या फटके खेळण्याची संधी देऊन त्यांना मात्र खेळच्या स्वरूपामध्ये बाद करण्यात यशस्वी होण्यासाठी गोलंदाजी करायची आहे. परंतु नवीन आलेला नौका फलंदाज देखील कमकुवत नाही आहे. तो देखील त्याच्या मनगटामध्ये देखील ताकद आहे चौकार षटकार मारण्याची. तो देखील मोठे फटके खेळू शकतो. तो फलंदाज प्रशांत कुरंगवाला आहे मैदानामध्ये. प्रशांत आला मैदानामध्ये. इथे मात्र पुलचा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे निलेश. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या वर्गाचा प्रयत्न काय घडते पाहायचा आहे तर थोडासा चुकीचा पाहायला मिळाला. त्यामुळे मात्र थ्रो होता. परंतु त्याला अडवलं. बॅटिंग दिलं विजय पाटीलनं. परंतु 2 धावा रोखू शकले नाहीत. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा पूर्ण झाल्यात. आणि प्रशांत मात्र खातं खुलं केलंय दुहेरी धावसंख्येनं. धावसंख्या एकूण 42. 4 चेंडूचा खेळ शेष आहे. 4 चेंडूमध्ये किती धावा जमा करतात, किती धावांचे मजल मारणार, किती धावा जमा होतील, किती धावांच्या आतमध्ये रोखलं जाईल हा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल. परंतु इथे फाईनल क्षेत्र निवडलं आहे. चेंडू जातो आहे सीमा रेषेबाहेर. ब्रँड षटकार. मी मगाशीच म्हटलं होतं की फलंदाज प्रशांत कुरंगेच्या हा मनगटामध्ये ताकद आहे. तो देखील चौकार षटकार मारू शकतो. आणि ज्या पद्धतीने आपण लाकडं कापतो ना कुऱ्हाडीमध्ये काय कोयत्यामध्ये, तशी ती फलंदाजी पाहायला मिळते. बघा त्यांचा खेमा देखील आनंदी झालाय. जसं पुकारला तसं खेमा देखील आनंदी झालाय. 48 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. हो इथे मात्र चेंडूला लॉंग क्षेत्राकडे ट्रॅव्हल केलाय. अगदी जमिनी समांतर फटका पाहायला मिळतो. परंतु इथे घडते काय पाहायचं आहे. निश्चितच तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला बंटी कोंडिलकरला. त्याने पाहिलं की हा निर्णय माझ्याकडून होणार नाही. तिसऱ्या पंचांकडून आपण निर्णय मागूया आणि तिसरे पंच तो निर्णय देतील. थोडासा वेळ आपल्याकडून घेतो. तिसऱ्या चेंडूवर षटकार. चौथ्या चेंडूवर निश्चितच धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद आहे की नाही हे निश्चित आपल्याला निर्णय येईल, तुमच्यापर्यंत पोहोचेल. या पुढील सामना आहे दाटीजुई पक्ष अर्जुन परदेशी चिंचपाडा. या आपण टॉससाठी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही आम्हाला सहकार्य करा. कारण 10 संघांचा गट आहे त्यामुळे तुम्हाला घाई करायची आहे. काल आम्ही 8 संघांचा गट होता परंतु 40+ होते. परंतु त्याचा काय खेळ पाहायला मिळाला. हॅट्रिक चौकार पाहायला मिळाले. 50 लगावणारा खेळ देखील पाहायला मिळाला. प्रतीक खारकर उल्हासगावचा खेळाडू वयाच्या 40 नंतर देखील दमखम दाखवली. 50 ओलांडणारा एक संख्या त्यांनी त्याच्याकडून पाहायला मिळाली. एकेका 17 मध्ये 4-4 17 देखील आम्ही 75 गाठणारा खेळ देखील पाहायला मिळाला. प्रत्येक सामन्यामध्ये आम्हाला 50+ धावा पाहायला मिळाल्या.
निर्णय तिसऱ्या पंचापर्यंत सुपूर्द केला. तो चेक करतात तिसरे पंच. कोणाला अन्याय होणार नाहीये याची दखल घेत आहेत. निश्चितच फलंदाजी चांगली आतापर्यंत पाहायला मिळाली. सोमाटे संघाकडून आपण पाहिलं राहुल पवार 13 धावांचं योगदान, गणेश पाटील 7 धावांचं योगदान, कुणाल पाटील भोपळ्यांना फोडतात तंबूच्या आश्रयाला, संकेत पाटीलचं 2 धावांचं योगदान, रुपेश पोपेटाचं 7 धावांचं योगदान, राजेश हातमोडेचं 0 धावसंख्या, आकाश 8 धावांचं योगदान वैयक्तिक खेळतोय आणि प्रशांत कुरंगळे वैयक्तिक 8 धावांवर देखील खेळतोय. अशा रीतीने प्रत्येक फलंदाज काही ना काहीतरी करून दाखवलंय आणि त्यामुळे मात्र धावा आपण पाहिल्या तर एकूण 48 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. हा चेंडू आपण पाहतो चौथा चेंडू, त्याचा निर्णय पेंडिंग आहे. तो निर्णय पेंडिंग असताना निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल थोडासा व्यत्यय आला आणि त्यामुळे त्या निर्णयाची अंमलबजावणी करतात आमचे तिसरे पंच. पंच ऑफिशियल कॉल काय तुमचा? तर फलंदाज बाद आहे कारण तिसऱ्या पंचाने देखील पाहिलं. तर निश्चितच फलंदाज बाद झालेला आहे. फलंदाज होता तो प्रशांत कुरंगळे, ज्याला एक षटकाराच्या मदतीने 8 धावाचं योगदान दिलं. 3 चेंडू मध्ये तो फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. संकेत पाटील. कोलकाता ऋषभ पुन्हा सज्ज होते, ज्यांना एक षटकाराचा मार्कला 2 सफलता मिळाल्या त्या षटकामध्ये. फटका क्षेत्ररक्षक आहे. निलेश पुन्हा चेंडूच्या खाली आणि अजून एक धक्का लागेल. फलंदाज बाद होतोय आकाश. एकूण फलंदाज बाद झालेत 8 आणि धावसंख्या आपण पाहिली तरी एकूण 49. आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बालचंद्र कुरंगली. आउट 8 झाले. अरे मी त्यालाच पाठव बोललो. गाण्याचा डिसिजन घेते वेगळं. तो नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय. बॅट्समन कोण आहे? भालचंद्र. तर शेवटचा चेंडू आहे या षटकातील आणि शेवटच्या चेंडूवर खेळण्यासाठी सज्ज झालाय तो भालचंद्र. इरेट नंबर 10. ऋषभ कोलकाता मार्कवर शेवटचा चेंडू. हो, इथे मात्र फटका सजवलाय आणि आनंद देखील देऊन गेलाय. 1 बॉल सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी भालचंद्रने मात्र आपली गदा फिरवली आहे आणि अशा रीतीनं 4 धावा मिळवत आपल्या संघासाठी. 53 धावा धावफलकावर पाहायला मिळतात आणि 54 धावांचा पाठलाग करावा लागेल. तो निश्चितच वडवली संघाला. या षटकामध्ये आला एकूण 13 धावा सफलता घडून मिळाल्या. परंतु शेवटचं षटक होतं, स्लॅबवरचं षटक होतं, ते हाणामारी करायचं षटक होतं. परंतु त्या षटकामध्ये 13 धावा देखील कमी वाटत आहेत कारण 3 सफलता आल्यात आणि त्यामुळे मात्र धावसंख्या एकूण 54 धावांचा पाठलाग करायचा आहे तो वडवली संघाला. सोमाटणे संघाने धावसंख्या उभारली 53. चला धाकटी दोन्ही संघ. एकदा परत
चालू निश्चितच सुमाटच्या संघाने 53 धावा उभारल्यात आणि 54 धावांचा पाठलाग करायचं वडवली संघाला. फक्त 4 षटकांमध्ये 54 धावा कशा उभारल्या जातील आणि टिप आणि टॅप उत्तर कसं उत्तर देतील वडवली संघ याचं धावतं वर्णन जरूर आपण ऐकू. पुन्हा एकदा दिवाळी गावचा गोलंदाबाचा राहुल शिरसाट यांच्याकडे मी तुतार थांबतो, तुम्ही पुढे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. ही स्पर्धा आपण पाहतोय कैलासवासी दानवाराव चिमणे स्मरणार्थ चषक आणि या चषकाचं 15व्या वर्षामध्ये पदार्पण होतोय. धन्यवाद. तर नेक्स्ट मॅच पासून कुठल्याही खेळाडू कक्षामधून बॅट्समन मात्र बॅटिंग साठी जाऊ शकतो. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. टीम वडवली संघ पण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. माफ करा टीम समोरने. तर चला नेक्स्ट मॅच चिंचपाड टीमचे कॅप्टन आणि दापटीजोड टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी ठरवून या. कोपरा टीमचे कॅप्टन आणि कुडावे टीमचे कॅप्टन आपण जर उपस्थित असाल तर आपण देखील या. चला बॅट्समन त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. टीम वडवली संघ. समजायला पाहिजे कारण मी एकटा गेलो पोचवला तरी मला 2दा रिटर्न पाठवला. 54 धावांचं लक्ष टीम वडवली टीम समोर आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रतीश आणि शुभम ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 24 बॉल मध्ये त्यानंतर एक शुभ सन्मान केला जाईल. मी अतुल म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आदरणीय नितीनजी गुरव साहेब यांचा सन्मान देखील आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. आपल्या भारत देशाची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देव भव आणि आदरणीय नितीनजी गुरव साहेब यांचा देखील एक विशेष सन्मान अतुल म्हात्रे यांच्या माध्यमातून केला जाईल. आज ओपनर बॅट्समन म्हणून शुभम आणि प्रतीश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चला पंचांना मी विनंती करतोय की खेळाडूंना आपण ताकीद द्या. प्रतीश कांबळे आणि त्याचबरोबर शुभम पाटील ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कवर पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरसाठी टीम सोबतने या टीमच्या माध्यमातून इन्व्हाइट केले. प्रशांत दिघे या खेळाडूला एक महत्वपूर्ण मॅच पहिली मॅच आपण पाहिली. 6 बॉल मध्ये 7 धावा करून दिल्या नाहीत. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होते आणि स्कोरबोर्ड ओपन झाले टीम वडवली टीमचा. 24 बॉल मध्ये अजूनही 53 धावा पूर्ण करायच्या. अशा धावा रोखाव्या लागतील गोलंदाज प्रशांत दिघेला
कारण ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करताना त्यावेळेस फिल्डरचा कॉन्फिडन्स हा देखील कमी होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. कधी कधी याच धावा तुम्हाला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. कधी कधी याच धावा पराभवाचं कारण देखील ठरू शकतात. फटका चांगला आहे परंतु प्रयत्न चांगला होता. प्रयत्न चांगला होता परंतु हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला परंतु पायाचा स्पर्श झाला सीमा रेषेला. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते. चांगला ट्राय राजेश आत्मोडेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा टीम सोबतने टीम. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या स्लाइडचा वेग घेतला परंतु त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉलला दबाव वाढवेल टीम वडवली टीमचा. कारण 24 बॉल मध्ये त्यांना लक्ष्य पूर्ण करायचं आहे ते म्हणजे 54 धावांचं. कैलासवासी जाना रामा चिमनीस मोठी चषक 2024 15व्या पर्वामध्ये ही स्पर्धा त्याच उत्साहाच्या वातावरणामध्ये आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. ऑफस्टिकचा थोडासा बाहेर होता. कोलोड पद्धतीचा हा बॉल रिलीज केल्यानंतर बॉटमॅनचा चांगला वापर केला बॅट्समन प्रतीशने. एक सिंगल पूर्ण केले आणि त्यानंतर स्ट्रायकिंगला बॅट्समन येताना आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे शुभम पाटील. चला टीम कुडावे संघाचा संघनायक आणि कोपरा टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी तोरी द्या. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मिस्टार्निंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. कव्हरच्या दिशेने टिपला हा झेल आणि पहिला धक्का. शुभम पाटील मात्र कोणतेही खाता न खोलता मैदानाच्या बाहेर परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर अपेक्षा होते या मॅच मध्ये शुभम पाटील कडून परंतु त्या अपेक्षांचं रूपांतर झालं नैराश्यांमध्ये आणि पहिला विकेट गमावलाय वडवली टीमने शुभम पाटीलच्या स्वरूपामध्ये. चांगला झेल बालचंद्र यांनी टिपला. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. वडवली टीम आपण बॅट्समन त्वरित दाखल करा. मी बॅट्समन प्रेम पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. टायमिंग चुकलं बॅट्समन शुभमचं आणि तर चला कुडावे टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी आमच्यापर्यंत कोपरा टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळ आपण जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम कुडावे संघ तर मी विनंती करेन की आदरणीय सुलक्षण दादा भाऊ आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. कोपरा आणि कुडावी या दोन टीम मध्ये तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कोलोड पद्धतीचा हा बॉल मोठा स्ट्रोक घेत असताना बॅट्समनला थोडंसं प्रभावित केलं. चांगला प्रयत्न राहिला गोलंदाज प्रशांत दिघे यांचा. टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन. सुलक्षण दादा भाऊ
तर नेक्स्ट मॅच कोडागो आणि कोपरा अशी ही मॅच. टप्पा पडला त्यानंतर गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली बॅट्समनने. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 1 ओव्हरचा खेळ झाला आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम वडवली टीमच्या धावफलकावरती धावा होतात त्या म्हणजे आतापर्यंत 9 रन. सामन्याचं चित्र बदललं आणि समीकरण बदलल्यानंतर येणारे 18 बॉल आणि 45 रनची गरज आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली चालू ठेवा. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. वेळ आपण जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम सोबतने टीम स्पेल नंबर 2 आणि गणेश पाटीलला इन्व्हाइट केले. 18 बॉल मध्ये 45 रनची गरज. पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय. डीप स्कोर लेग मधून भरपूर वेगाने फिल्डर धावत आला. फेकी थोडीशी गचाळ झाली आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेतला बॅट्समनने. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालं आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 रन. प्रत्येक बॉल या मॅच मध्ये तेवढाच इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीम साठी. पहिल्या बॉल मध्ये गणेश पाटीलने धावा खर्च केल्या. अवघ्या 2 धावा. लाईन चांगली होती. लाईन मिस केली बॅट्समन आणि डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल एक नवीन कॉन्फिडन्स वाढवतोय सोबतनी या टीमचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लेग बिफोरची स्ट्रॉंग अपील झाली आणि आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या पहिल्या बॉल मध्ये 2 धावा आल्या आणि त्यानंतर सलगचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे येताना आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केला फटका चांगला डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. काव कॉर्नरच्या दिशेने फिल्डर तैनात होता. रनआउटची संधी तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतंय. जशी पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली तशीच बॅटिंग या मोमेंटला करावी लागेल. राहुल पवारने 13 रनचं योगदान दिलं. त्यानंतर गणेश पाटील 7 रन. त्यानंतर बॅट्समन आकाश प्रशांतने 8 धावांचं योगदान दिलं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक अप्रतिम दर्जाचा झेल टिपला गणेश पाटीलने आणि दुसरा बॅट्समन गमावला टीम वडवली संघाने. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. न्यू बॅट्समन साजनसाठी हा बॉल फटका चांगला आहे. 2 फिल्डरला भेटून 1 बाउन्स ओव्हर करून 4 रनचा चौकार आणि या चौकाराच्या साह्याने या मॅच मध्ये कुठेतरी कमबॅक करण्याचा निर्धार घेतला वडवली टीमने.
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन आणि सामन्याचं चित्र बदलत असताना आपल्याला पाहायला मिळते. येणारी 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा पूर्ण करायच्या आहेत, त्या म्हणजे वडवली टीमला, त्या म्हणजे 37 धावा. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात, एकीकडे आक्रमण असतं तर एकीकडे संयम असतो, परंतु सध्याच्या घडीला आक्रमण स्वीकारावं लागेल वडवली टीमच्या या दोन्ही फलंदाजांना, कारण 12 बॉल मध्ये 37 धावा पूर्ण करायच्या. चला टीम सोबत संघ आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, टीम मिटिंग आपण घेऊ नका, कारण अधिक सामने आपल्याला खेळवायचे आहेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन, 12 बॉल मध्ये 37 रनची गरज. स्पेल नंबर 3 आणि कुणाल पाटीलला इन्व्हाइट केले. कुणालचा पहिला बॉल ड्राईव्ह केला, हलक्या त्याने दिशा दिल्यानंतर एक सिंगल, फिल्डर फंबल झाला, रनआउटची संधी जरूर आहे, परंतु या क्षणाला 2 धावा खर्च केल्यात पहिल्या बॉल मध्ये कुणाल पाटीलने. 11 बॉल मध्ये अजूनही 35 धावा पूर्ण करायच्या. 11 बॉल मध्ये 5 षटकार या सामन्यामध्ये वडवली टीमला विजय प्राप्त करून देऊ शकतात. एक सुसज्ज आणि नेत्रदीपक क्रीडांगण, भरपूर मेहनत, लॉफ केला, फटका चांगला आहे, लॉंग लेगच्या दिशेने त्या ठिकाणी फिल्डर कुठलाही तैनात नव्हता. हा चौकार येतोय आणि या चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना टीम वडवली संघाची 23 रन आतापर्यंत होतात. 10 बॉल मध्ये अजूनही 31 धावा पूर्ण करायच्या आहेत. दहा बॉल आणि 31 रन. लॉफ केलाय, टायमिंग चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. एक दर्जेदार झेल या ठिकाणी टिपला जातोय आणि आणखीन एक बॅट्समन गमावला वडवली टीमने. फलंदाज प्रतीश देखील या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. विलास पाटील, भरपूर अपेक्षा आहेत या मॅच मध्ये विलास पाटील यांच्याकडून, कारण संघटनेमध्ये असताना प्रत्येक खेळाडूला तारणार पद्धतीची कामगिरी करावी लागते आपल्या टीमसाठी. आपल्या टीमला सावरण्यासाठी चांगला खेळ मात्र जरूर करावा लागतो. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, परंतु लाईन चांगली होती. कौतुक करावं लागेल कुणाल पाटीलचा, अपकमिंग यंगस्टर, आणि जी जबाबदारी त्याला दिली सोबत टीमने ती जबाबदारी मात्र कुठेतरी योग्यरित्या पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या बेदक गोलंदाजीने इम्प्रेस करतोय. या बॉलवर लॉक केलाय, टायमिंग प्रॉपर आहे, चेंडू चाललाय 6 रनसाठी. हा षटकार आहे, या षटकाराच्या साह्याने टीम वडवली टीमच्या धावफलकावरती धावा होतात, ते म्हणजे 29. आणि आता मात्र धावा पूर्ण करायच्या. येणाऱ्या 7 बॉल मध्ये 25 धावा. जर या शेवटच्या बॉलवर एखादा षटकार आला तर या मॅच मध्ये पुनरागमन करू शकतात टीम वडवली संघ. हा बॉल देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे, हा बॉल देखील तेवढाच निर्णायक आहे या मॅच मध्ये. या बॉलवर आणखी एक मोठा धमाका, डीप स्क्वेअर बाउंड्रीच्या पलीकडे हा फ्लायटेड सिक्सर आलाय आणि या मॅच मध्ये कमबॅक केले वडवली टीमने. येणारे 6 बॉल आणि आता मात्र 19 रनची गरज आहे.
मगाची पहिली मॅच आपण पाहिली नौपाडा विरुद्ध जे गावदेवी क्रिकेट संघ जुई 6 बॉलमध्ये 7 रनची गरज असताना त्या धावा डिफेंड केल्या. शेवटचे 6 बॉल आणि 19 रनची गरज विश्वास दाखवला टीम सोबतने टीमने. बॉलर बालचंद्र या खेळाडूवर 6 बॉल मध्ये 19 धावा त्याला रोखायच्या सोबतने टीमला विजय संपादन करून देण्यासाठी. पहिलाच बॉल लाईन चांगली होती पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं बॅट्समनने परंतु चेंडूने थोडस वळण घेतलं आणि त्यात विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना पाहायला मिळाला. 5 बॉल मध्ये 19 रन अजूनही पूर्ण करायचे आहेत. या क्षणाला इनसाइड एज आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चार बॉल मध्ये आता मात्र 19 रनची गरज आहे. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. 4 बॉल आणि 19 रनची गरज. लॉफ्ट केलाय बॉलर द ओव्हरहेड. एक सिंगल 1 रनच्या साह्याने 36 रन आणि 3 बॉल मध्ये आता मात्र 18 रन. 3 बॉल मध्ये 3 षटकार मारून एक नवीन विक्रम करावा लागेल. हा सामना जिंकण्यासाठी टीम वडवली टीमचा बॅट्समन विलास पाटील आतापर्यंत सलग बॅक टू बॅक 2 षटकार त्यांनी लगावलेत. या मॅच मध्ये कमबॅक करून देण्यासाठी भरपूर आतापर्यंत मोठा वाटा राहिलाय बॅट्समन विलास पाटीलचा. 3 बॉल मध्ये 18. टायमिंग चांगलं होतं. एक सिंगल फक्त पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल. रनआउटची संधी. दोन बॉल मध्ये आता मात्र 16 रन. टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये 2 बॉल मध्ये 17 धावांचा रेकॉर्ड देखील झालाय. परंतु आता मात्र 2 बॉल मध्ये 16 धावा पूर्ण करायच्या. व्हाईट बॉलचा इशारा. अशा धावा रोखाव्या लागतील गोलंदाज बालचंद्रला. अप्रतिम दर्जाचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 1 बॉल आणि आता मात्र 15 रनची गरज. फटका चांगला आणि बॅट्समन या ठिकाणी बाद झालाय आणि सामना जिंकला टीम सोबतल्या टीमने. चला टीम
कुडावी टीम तर चला टीम कोकरा टीमचे कर्णधार आपण आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करा आणि मैदानाचा ताबा घ्या. तर या सामन्याचा हिरो ठरलाय राहुल पवार. राहुल पवार आपण या सामन्यावरचा पुरस्कार घेण्यासाठी तर नक्कीच आमचे स्कोरर मित्र सांगतात की या सामन्याचा हिरो निश्चितच त्याने सलामी दिली आणि 5 चेंडूमध्ये 13 धावांचं योगदान दिलं तो राहुल पवार ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हिरो. चला कोपरा संघ आपण जो काय निर्णय येतो ते निर्णयाची अंमलबजावणी करायची. तर राहुल पवार यायचे. मी विनंती करेन राकेश सुरतेवाला की आपण आपले शुभ हस्ते हे खेळाडूचा गुणगौरव करायचे, सामनावीरचा पुरस्कार द्यायचे. मॅन ऑफ द मॅच साठी राहुलला पाचारण करतो आम्ही. सारांश राकेश सुरते यांच्याकडनं एक हेल्थ एनर्जी ड्रिंक आणि सामनावीरचा पुरस्कार. तर संवादचा संघ पुढे जाऊ नका कारण हाय स्कोर वाल्याला बाय दिली जाईल याची दक्षता घ्यायची. कोपरा संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आणि कुडावे संघ तिकडे बसलं तरी चालेल. कुडावे संघ तिकडे बसलं तरी चालेल. फक्त 12 पाठवा इकडे. 12 खेळाडू इकडे पाठवा आमच्या व्यासपीठावर. तिकडे बसलं तरी चालेल, काही हरकत नाहीये. राहुल सगळ्यांना एक एक घोट द्या, सगळ्यांची एनर्जी वाढव. चला कुडावे संघ आपण 12 पाठवा सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होते. त्यानंतर कोपरा संघाचा देखील 12 खेळाडू इथे उपस्थित आहे. आपण क्षेत्ररक्षण सजवायचा कोपरा संघ.